तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे, जी आपल्या स्वामींबद्दल आहे, जी आपल्या स्वामी सेवेबद्दल आहे। बऱ्याच जणांच्या असेच कमेंट्स असतात की ताई आम्ही एवढी सेवा करतो मात्र तरीही आम्हाला स्वामी का भेटत नाही, आम्हाला स्वामी का साथ देत नाहीत, आम्हाला स्वामी प्रचिती का देत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे, कदाचित त्यापैकी बरेचसे संकेत हे तुम्हाला मिळाले असतील मात्र तुम्हाला स्वामींची ओळख आली नसेल। आणि आज मी तुम्हाला हेच काही संकेत सांगणार आहे, या संकेतांवरून तुम्हाला कळेल की स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं आहे, स्वामींनी तुम्हाला साक्षात्कार दिला आहे। साक्षात स्वामी दररोज तुमच्या घरी येत आहेत आणि तुमचं सर्व ऐकत आहेत। तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि लवकरच तुम्हा प्रत्येकाची इच्छाप्राप्ती ही होत आहे। आणि हेच कुठले संकेत आहेत हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे कोणी मित्र असतील, जे कोणी रिलेटिव्ह असतील त्यांनाही आपला आजचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांनाही आपल्याकडून स्वामी सेवेबद्दलची अधिक माहिती मिळेल। आणि जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओला। सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येकाची इच्छा असते आयुष्यात, आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो, स्वामी सेवा करायला लागतो, स्वामी सेवा करायलाही खूप नशीब लागतात, भाग्यवंत लोक असतात, जे भाग्यवंत असतात त्यांनाच ही सेवा मिळते। नशिबाने आपल्याला आपल्या पूर्व जन्माचे काहीतरी सार्थक करण्यासाठी किंवा पुण्याईने आपल्याला ही सेवा मिळाली असते। आणि खरंच म्हणजे ज्यांना ही सेवा मिळालेली आहे ते स्वतःला खूप भाग्यवंत समजतात, कारण साक्षात स्वामींची सेवा कुणालाही मिळत नाही। ज्यांचे नशीब थोर असतात त्यांच्याच पाठीशी स्वामींचा हात असतो। आणि ज्यावेळेस आपण सेवेत असतो तेव्हा प्रत्येक जण आपल्यालाही स्वामी भेटावेत, आपल्यावरती स्वामी कृपा व्हावी याशीच प्रत्येकाची इच्छा असते। आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वामींनी आपलं सर्व ऐकावं, स्वामींनी आपली सर्व साथ द्यावी आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा। तसेच बऱ्याच जणांना असंही वाटतं की स्वामी दररोज आपल्या घरातच असावेत, आपल्या घरातच राहावेत। आपण जे काही बोलतो, जे काही व्यक्त करतो हे त्यांच्यापर्यंत पोहोचतं का, अशाही शंका नेहमी मनामध्ये येत असतात। आणि या सर्व शंका मी आज तुमच्या संपवणार आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। तर सर्वात पहिला संकेत म्हणजे ज्यावेळेस आपण स्वामींच्या समोर दिवा लावतो किंवा आपण आपल्या देवारामध्ये कुठलाही दिवा लावतो, त्यावेळेस ज्यावेळेस आपण दिवा लावतो त्याची वात जी असते ती इतकीच असते, ती एक तर मंद असते, एक तर थोडीशी मीडियम असते। पण तुम्ही नेहमी दिवा लावल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस आपण दिवा लावतो, स्वामींना प्रार्थना करतो आणि त्यावेळेस आपल्या दिव्यातली वात फडफडत असते। बऱ्याच वेळा तिचा जो प्रकाश आहे, ती जी पेटते, ती जी पेट घेते ती अगदी उंचापर्यंत जाते। आणि ज्यावेळेस ती उंचापर्यंत जाते किंवा ती फडफडते तेव्हा तुम्ही समजून जा की तुमची जी इच्छा आहे ती महाराज ऐकत आहे। तुम्ही जी प्रार्थना करत आहात ना ती साक्षात स्वामींच्या समोर करत आहात, कारण ते सर्व काही तुमचं ऐकत आहेत आणि हा त्यांचा संकेत असतो। बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत, त्यामुळे आजपासून या गोष्टी लक्षात ठेवा, कारण प्रत्येकाच्या दिव्यात असं होत नाही आणि प्रत्येक वेळी असं होत नाही। पण ज्यावेळेस आपलं मन खूप उदास असतं किंवा एखादी गोष्ट आपण स्वामींकडे क्ल्यू मागत असतो किंवा एखाद्या गोष्टीचा संकेत मागत असतो, त्यावेळी बऱ्याच वेळी या गोष्टी घडून येताना दिसतात। दुसरा संकेत म्हणजे असं सांगेन की ज्यावेळेस आपण स्वामींशी बोलत असतो किंवा कधी नुसतंच स्वामींच्या बाजूला उभं असतो, कधी असंच अगदी मन सुन्न असतं आणि स्वामींना बघत असतो, त्यावेळेस न कळत डोळ्यातून पाणी येऊ लागतं। आणि हे पाणी येणं म्हणजे स्वामींची कृपा असणं। हे पाणी असंच कधीच आपल्या डोळ्यात येत नाही। खूप वेळा आपण कधी रडण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला रडू येत नाही, मात्र जेव्हा स्वामींना आपण बघतो त्यावेळेस न कळत डोळ्यातून पाणी येतं, कारण आपण त्यांच्यासोबत एकरूप झालेलो असतो, आपण त्यांच्यासोबत एकनिष्ठ असतो आणि त्यावेळेस आपल्या मनाला खूप काहीतरी असं वेगळं होतं आणि डोळ्यातून पाणी येऊ लागतं। डोळ्यातून पाणी येणं याचा अर्थ, याचा संकेत हाच आहे की स्वामी आपल्या समोर आहेत आणि ते सर्व काही बघत आहेत।
आपण केलेली इच्छा, आपण केलेली प्रार्थना ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, ते समोरून आपल्याला बघत आहे, हा दुसरा संकेत आहे. त्यानंतरचा 3 नंबरचा संकेत म्हणजे असा की आपण ज्यावेळेस स्वामींना नैवेद्य ठेवतो, आपण कुठल्याही देवाच्या जवळ नैवेद्य ठेवतो, त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपण गोड वगैरे ठेवला, त्यानंतर कदाचित मुंग्या येतात, पण मोस्टली येत नाहीतच. मी तरी जेवढं मी स्वतः ठेवते नैवेद्य, पण ज्यावेळेस मुंग्या असतील, कुठलेही छोटी पक्षी असतील, कुठलेही छोटेसे प्राणी असतील, बऱ्याच जणांचं नैवेद्य हे गायबही होतं. समजा मी पंचपक्वान्नाचं नैवेद्य ठेवते तर त्यातला लाडूच नाही आहे, त्यातलं एखादी भाजीच नाही आहे. बऱ्याच जणांचे हे अनुभव आहेत, बऱ्याच जणांचे अनुभव मी आपल्या चॅनलवरतीही टाकलेले आहेत. आणि ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस हा स्वामींचा संकेत असतो की आपण केलेली प्रार्थना, आपण ठेवलेलं नैवेद्य त्यांनी ग्रहण केलं आहे, आपण ठेवलेलं नैवेद्य त्यांनी ग्रहण केलेलं आहे. मग ते मुंगीच्या रूपात असो, मग त्या छोट्या किड्यांच्या रूपात असो, कुठल्याही छोट्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या रूपात येऊन महाराज हे अन्न ग्रहण करत असतात. आणि त्यांचा हाच संकेत असतो की हा संकेत आपल्यापर्यंत पोहोचावा की मी तुमचं अन्न ग्रहण केलं आहे. पण बऱ्याच जणांना तरीही कळत नाही, मुंग्या झाल्या म्हणून आपण बाजूला करतो. पण असं करू नका. नैवेद्याचं जर अन्न जर त्यांनी खाल्लं तर समजा की महाराजांनी स्वतः आपलं हे अन्न ग्रहण केलं आहे. त्यानंतरचा 4था संकेत आहे तो म्हणजे असा, बऱ्याच वेळेस असं होतं की आपण एखादी गोष्ट मनात साठवत असतो, एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये असते आणि बऱ्याच वेळा तीच गोष्ट होते. म्हणजे बऱ्याच वेळा आपण जे बोलतो तेच घडतं आणि मग आपण म्हणतो की हा योगायोग आहे. पण हा योगायोग नसतो, तर यामागे आपल्या स्वामींची कृपा असते, यामागे आपले स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि म्हणून याला आपण योगायोग म्हणतो. खरं तर हा योगायोग नसतो, तर स्वामींची जी कृपा आहे ना, त्या कृपेने आपल्याला हे काही वरदान दिलेलं असं. बऱ्याच लोक असे असतात बघा की ज्यांच्या तोंडातून बोललेले बरेचसे शब्द खरे होतात किंवा जे पण ते अंदाज लावतात त्या गोष्टी खऱ्या होतात आणि आपण बरेच वेळा म्हणतो का हा लकी आहे हा, किंवा खरंच याच्या तोंडातले शब्द खरा ठरला आणि त्यालाही असं वाटतं की हा योगायोग असेल. पण हा योगायोग नसतो, ही स्वामींची कृपा असते, स्वामींनी त्याला दिलेलं हे वरदान असतं आणि त्यामुळे तो बोललेल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या नेहमी खऱ्या होत असतात. त्यानंतरचा संकेत आहे तो म्हणजे आपण ज्यावेळेस स्वामींना किंवा देवांना अगरबत्ती लावतो, धूप लावतो, बऱ्याच वेळेस आपण ज्या प्रकारे धूप लावतो, अगरबत्ती लावतो, त्याचा जो काही सुवास आहे, त्याचा जो काही धूर आहे, हा ज्यावेळेस स्वामींकडे जाताना तुम्हाला दिसेल ना, ज्यावेळेस स्वामींच्या दिशेला जातो, बऱ्याच वेळा हा धूर आपल्या दिशेने येतो किंवा बऱ्याच वेळा हा जो धूर आहे तो अगदी घराच्या दुसऱ्या बाजूने जाताना दिसतो, दुसऱ्याच दिशेला जाताना दिसतो. पण ज्यावेळेस हा धूर, हा स्मोक, हा सुगंध जेव्हा आपल्याकडेच फिरून फिरून सारखा आपल्यापर्यंत येतो, त्यावेळेस हा स्वामींचा संकेत असतो की तुम्ही केलेली सेवा ही माझ्यापर्यंत पोहोचली आहे, तुमची सेवा मी सर्व काही एक्सेप्ट केलेली आहे आणि तू जे काही करत आहेस, तू जी काही सेवा करत आहेस ती सर्व मी बघत आहे. आणि त्याचा हा संकेत असतो. पण आपल्याला त्यावेळेस कळत नाही, कधी कधी आपल्याला त्या वासाने त्रासही होऊ शकतो, केमिकल असतात. पण हे तेव्हाच होतं ज्यावेळेस स्वामींची कृपा असते, हे तेव्हाच होतं ज्यावेळेस स्वामींची इच्छा असते. मी बऱ्याच वेळेस अशी अगरबत्ती लावते, खरं सांगते, पण कधीतरी असं होतं की जी माझ्या अंगावरती तेव्हा मोस्टली ती याच दिशेने जाते. कारण कुठेलाही देवालयात कुठेही तुम्ही लावा, याच दिशेने जाण्याचा त्यांचा जो काही वेग असतो तो याच दिशेने जात असते. ना देवांकडे ती व्यवस्थित राहते ना आपल्याकडे. पण ज्यावेळेस इच्छाप्राप्ती होणार असते, ज्यावेळेस खरंच असं काहीतरी स्वामींकडे मी क्ल्यू मागत असते ना, त्यावेळेस तो मुक्त धूर सतत माझ्याकडेच असतो. म्हणजे स्वामी सांगतात की हो, जास्त तू हे करू नकोस, तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे. नेहमी मला हा संकेत भेटतो आणि त्यानंतर माझी जी काही इच्छा असेल ती बऱ्याच वेळा माझी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा संकेत लक्षात ठेवा. अजून एक सांगेन तुम्हाला, ते म्हणजे की आपण ज्या दिवशी घरात अगरबत्तीच लावतात, असं तर होतच नाही, पण काही लोक सकाळीच लावतात, संध्याकाळी लावतात, काही लोक दिवसभर अगरबत्ती चालू असते. पण ज्यावेळेस आपण अगरबत्ती लावलेली नाही आहे, दुपारचा टायमिंग असो किंवा रात्रीचा टायमिंग असो, आणि तरीही आपल्याला सुगंध वास घरात दरवळत असेल, सुगंध वास आपल्याला येत असेल, केशर असो, अष्टगंध असो किंवा धुपाचा वास जर आपल्यापर्यंत सतत पोहोचत असेल, तर ही खूप मोठी आयुष्यातली स्वामी कृपा आहे. कारण स्वामी साक्षात आपलं जे काही आहे ते ऐकत
फिरत असतात, स्वामींचा वावर आपल्या घरामध्ये असतो, स्वामी आपल्या घरामध्ये फिरत असतात आणि त्यामुळे आपल्याला सतत हे जे काही स्मेल आहेत ते येत असतात. कारण अशा आपण गोष्टी घरात लावलेल्याच नसतात किंवा अशा गोष्टी त्यावेळेस पेटत नसतात, पण तरी पण हा सुगंधी वास आपल्यापर्यंत पोहोचणं म्हणजे स्वामींचा सर्वात शुभ संकेत असतो. तर तुम्हाला असे काही संकेत मिळाले असतील, त्यातले काहीही संकेत मिळाले असतील तर आज नक्की कमेंट करा आणि निश्चिंत राहा, घाबरू नका, कुठल्याच संकटामध्ये स्वतःला डगमगू देऊ नका. कारण तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर साक्षात स्वामी तुमच्या सोबत आहेत. जरी तुमची इच्छाप्राप्ती आत्ता झाली नसेल तरी थोडासा वेळ जाऊ द्या, ती योग्य वेळ नक्की येईल जेव्हा स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. कधीच आपण ज्याही वेळेस प्रार्थना करतो की स्वामी माझं हे करा ते करा असं करा, बऱ्याच जणांचं ते लगेच होतं, बऱ्याच जणांना उशीर लागतो. पण माझं मत असं आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही इच्छेप्राप्तीसाठी, फक्त इच्छेप्राप्त करण्यासाठी स्वामींची सेवा करू नका. कधीतरी स्वतःसाठी, स्वतःच्या समाधानासाठी, मनशांतीसाठी ही सेवा करा. तुम्हाला त्या गोष्टीची प्रचिती अगदी लवकरात लवकर नक्की येईल.